मान्यवरांच्या शुभ हस्ते चला सर्वांनी बसून घ्यायचंय। सलामी पैलवान झालेल्या हर्षवर्धन सदगीर, पैलवान महेंद्र गायकवाड अभिवादन करायचे प्रेक्षकांना। न भूतो न भविष्य 68व महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन। आता जशी जागा मिळेल तसं आपण स्थानापन्न व्हायचंय। शिवाजीराव कुऱ्हाडे पाटील स्वागत। हॅलो, सगळे फक्त माती, चला मॅचच्या आजूबाजूला एकही कॅमेरावाला नको। चला सगळे प्रेक्षकांना कुस्ती पाहायला जागा मोकळी मोकळी करा आणि या कॅमेऱ्या समोर चला बाजूला। इथं एकही हॅलो, पुणे हॅलो. या महानगरपालिकेचे माईकला आवाज द्या जरा. विद्यमान नगरसेवक माईकला सुरेंद्र आवाज. दादा बापूसाहेब पठारे उपस्थित होत आहेत। हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा या स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मल्लांचं, वस्तादांचं, प्रशिक्षकांचं, महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकार बांधवांचं, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याचबरोबर अतिथी मान्यवरांचं, रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवाराचं, पोलीस प्रशासनाचं, पुणे महानगरपालिका, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांनी दिलेल्या दैदिप्यमान सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सर्वांचं सामुदायिक स्वागत करतो। हॅलो, कॅमेरा नगरसेवक आदरणीय नितीन दादा गावडेंचं आगमन, सहर्ष स्वागत। आदरणीय नारायण भाऊ गलांडे पाटील क्रीडा समिती अध्यक्ष, कतुरे सर. आदरणीय सचिनजी सटाळे, अंकुशजी खाटपेंचं आगमन, कतुरे सहर्ष सर. स्वागत। सलामी झडतीये। माईकला आवाज। सलामी कॅमेरावाले झडतीये। साईडला हो. हॅलो, सलामी झडतीये। लाल कॉस्ट्युम मध्ये नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय पालेवाडी मुक्कामी, ज्यानं महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घातली असा हर्षवर्धन सदगीर। पहिल्वान हात वर करून प्रेक्षकांना अभिवादन करा। तर बाहुबली नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यानं आपल्या हुकमी खेळानं प्रेक्षकांची मने जिंकली आहे। असा निळ्या कॉस्ट्यूम मध्ये सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड मित्रत्वाची सलामी झडली। कोण होणार वाघोली मुक्कामी महाराष्ट्र केसरी? कोणाच्या खांद्यावर विराजमान होणार 2026 ची महाराष्ट्र केसरी किताबाची गदा? आक्रमक बनलाय महेंद्र। सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमणाला कायम ठेवत महेंद्राने डाव करण्याचा प्रयत्न। दरम्यान ब्राऊन झोनच्या बाहेर कुस्ती, सरपंचांचा इशारा, महेंद्रला 1 गुण आउट ऑफ बॉन्ड। संरक्षक क्षेत्रात पाय गेला, प्रतिस्पर्ध्याला गुण 0-1। स्क्रीन जवळ कोणीतरी था। सरपंचाच्या विसल शिवाय कुस्ती थांबू नका पैलवान। सूचना, किरण सरपंच सूचना देत आहेत। किरण दोघेही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची दैदिप्यमान कामगिरी करणारे पैलवान आहेत। आक्रमक कायम राखतोय महेंद्र, परंतु आपल्या संयमी आणि शांत खेळानं हर्षवर्धन प्रतिकार करतोय। दरम्यान हर्षवर्धनला कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल सरपंच समज देत आहेत। पैलवान कुस्ती करा, आक्रमकता धारण करा। हजारो प्रेक्षक आपल्या या खेळाकडे डोळे लावून आहेत। डाव करा, गुण मिळवा। दुहेरी पटाची पकड करण्याचा महेंद्राचा प्रयत्न।
धुडकावून लावलाय हर्षवर्धन सदगीरना. तमाम पत्रकार बंधू, सोशल मीडिया प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी तांत्रिक गुण कसे घेतले जात आहेत, कोणाचं आक्रमण होतोय, कोण प्रतिकार करतोय, आपल्यासाठी सविस्तर माहिती. दरम्यान महेंद्राची आक्रमकता, हे पहा, प्रथमतः समज दिली होती, वारंवार चेहऱ्यावर मारू नका, नकारात्मक कुस्ती आहे. आपणाला पहिल्यांदा समज दिली होती आणि आता ताकीद, प्रतिस्पर्ध्याला गुण, असा सरपंचाचा, आखाडा प्रमुखाचा एकत्रित निर्णय. आक्रमक झाला आता हर्षवर्धन सदगीर. कार करतोय महेंद्र, हप्ते डावाची पकड, काहीतरी घडणार. गुणांची नोंद होणार. दोघांची आक्रमकता कायम. पटाला लागण्याचा प्रयत्न करत होता. धुडकावून लावतायत एकमेकाचे हल्ले. आणि पहिल्या फेरीची समाप्ती. 1-1 गुणफलक, लाल 1 निळा 1. दोनच मार्गदर्शक. शांतता. महाराष्ट्र केसरी 2026 68वी राज्य जिंकपद कुस्ती स्पर्धा. रामकृष्णांना सातव पाटलांचं देखणं, सुंदर नियोजन, भरगच्च बक्षीस आणि तब्बल 5 महाराष्ट्र केसरींचा याच्यामध्ये सहभाग आहे. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घालण्यासाठी हर्षवर्धन सदगीर, तर अनेक वेळा महाराष्ट्र केसरी किताबानं ज्याला हुलकावणी दिली, असा बाहुबली नावानं संबोधला जाणारा महेंद्र गायकवाड. कोणाच्या गळ्यामध्ये विजयश्री, कोणाच्या खांद्यावर 2026 ची मानाची गदा, आणि कोण फॉर्च्युनर गाडीचा विजेता. दुसऱ्या फेरीला प्रारंभ. गुणांची बरोबरी 1-1. कुस्ती करा, गुण मिळवा पैलवान. आक्रमकता धारण करा. महेंद्र पुन्हा आक्रमक होतोय. पटाला लागण्याचा प्रयत्न, तितक्याच ताकदीनं हर्षवर्धननं धुडकावून लावलाय. गुणांची नोंद मात्र नाही. पैलवान कुस्ती करा, नकारात्मक पद्धतीने एकमेकाला रोखू नका, असा सरपंच इशारा करतायत. दरम्यान निळा कॉस्ट्युम धारण केलेल्या महेंद्रासाठी निष्क्रियता. समज, प्रथमतः समज. तीच परिस्थिती पुढे राहिली तर ऍक्टिव्हिटी पिरियड.
तुल्यबळ लढत. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं या ठिकाणी मोजमाप होत आहे. तस्सल कुस्ती आणि महेंद्रसाठी आता 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड. या निर्धारित 30 सेकंदामध्ये आपण गुणांची नोंद करणं आवश्यक आहे पैलवान, अन्यथा प्रतिस्पर्ध्याला 30 सेकंदानंतर गुण दिला जातो. कुस्ती करा. दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न, धुडकावून लावलाय, ताबा मिळवण्याचा प्रयत्न, दोघांचाही अयशस्वी, गुणांची नोंद नाही. सुंदर आक्रमण, तेवढाच सुंदर बचाव, परंतु घड्याळ कोणासाठी थांबत नाही. ऍक्टिव्हिटी पिरियड संपत चाललाय. निर्धारित 30 सेकंदानंतर आणि हर्षवर्धनच्या खात्यामध्ये 1 गुण, गुणांची नोंद 2-1. अखेरचे 45 सेकंद. पैलवान कुस्ती करा. गुणफलक लाल 2, निळा 1. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा प्रयत्न, धुडकावून लावलाय आणि ताबा मिळवून 2 गुणांची नोंद हर्षवर्धनच्या खात्यामध्ये. गुणफलक लाल 4, निळा 1. सरपंचाचा इशारा, कुस्ती खड्या स्थितीमध्ये चालू. तब्बल 3 गुणांची आघाडी घेत डबल महाराष्ट्र केसरीचं स्वप्न उराशी बाळगत विजेता पदाकडे वाटचाल करतोय नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सदगीर. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा महेंद्राचा प्रयत्न. मारू नका पैलवान, पैलवान शिस्त आणि संयम. आपण एकाच आखाड्यातले आहात, एकमेकाचे जिगरी दोस्त आहात. शिस्त आणि संयम. वॉर्निंग. सेकंड करा. चला, सरपंचाचा इशारा, कुस्ती पुढे चालू. अखेरचे 15 सेकंद. पटाला लागण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र, परंतु चपळाईनं हर्षवर्धन थांबवतोय. अखेरचे काही सेकंद. करो किंवा मरो. महेंद्रा पुढे स्थिती. स्टेप आउट. महेंद्राला 1 गुण. मध्ये या पैलवान. अद्याप मायक्रो सेकंद बाकी आहेत. चला, कुस्ती करा. आणि निर्धारित वेळ संपली. गुणांच्या आधिक्यावर हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरीचा मानकरी. महाराष्ट्राला मिळाला 7वा डबल महाराष्ट्र केसरी. नाशिक जिल्ह्याला 2री मानाची गदा. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला 5वी मानाची गदा. महाराष्ट्राला मिळाला 7वा डबल महाराष्ट्र केसरी. हर्षवर्धन सदगीर 2026 महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्राला मिळाला 7वा डबल महाराष्ट्र केसरी. नाशिक जिल्ह्याला 2री महाराष्ट्र केसरीची टायटल गदा. काय बघा आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात 5वी महाराष्ट्र केसरीची गदा. हर्षवर्धन सदगीर 2026 महाराष्ट्र केसरी ठरला. हर्षवर्धन सदगीर नाशिक जिल्हा. महाराष्ट्राला मिळाला 7वा डबल महाराष्ट्र केसरी. हॅलो, बोलो बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. 1 मिनिट. आता हर्षवर्धन केतनजी पहिल्यांदा आवाज द्या हर्षवर्धन पुढे. सदगीर गदा घेण्यासाठी चला व्यासपीठावरती.
पैलवान हर्षवर्धन सदगीर गदा घेण्यासाठी व्यासपीठावरती चला लवकर. धन्यवाद. या ठिकाणी प्रमुख पाहुणे सगळे फॉर्च्युनर थांबलेले आहेत. गाडीचे प्रायोजक उपसरपंच राजेंद्र अण्णा सातव पाटील, उपसरपंच आदरणीय संजय अप्पा सातव पाटील, पैलवान हर्षवर्धन ग्रामपंचायत सदगीर, सदस्य काकासाहेब सातव पाटील, आदरणीय नटराज हर्षवर्धन. सातव पाटील, आदरणीय राहुल कैलास सातव हर्षवर्धन. पाटील. महिलांनी जागेवर बसा, थांबा, उठू नका, जोरदार टाळ्यामध्ये महिला हलू नका. हर्षवर्धन महिलांच्या सदगीर यांना गॅलरीतून शुभेच्छा कुणी बाहेर द्या. येणार नाही. आणि 5 लाख रुपयांचा चेक देण्याकरिता चला संदीप पैलवान. कोंडीबा नाना सातव पाटील यांना विनंती आहे. थांबा कथा घेऊ. कोंडीबा नाना सातव पाटील, चला राहुल सातव कथा पाटील, घ्यायला निखिल चला. सातव पाटील, चला. आणि डबल महाराष्ट्र केसरी, हर्षवर्धन महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील फॉर्च्युनर महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर. थोडा आवाज द्या ना आता दादा. अहिल्यानगर जिल्ह्यामधील हा या पैलवान ठिकाणी विजेत्यांना नाशिक फॉर्च्युनर जिल्ह्याचा गाडी, आहे. चांदीची गदा आणि रोख रक्कम 5 लाख रुपये. कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मानाची चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी आणि रोख 5 लाख रुपयांचं पारितोषिक देऊन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर. माती